प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा। ही इंग्लंड देशातील लंडन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जॉन वेस्ली यांची चॅपल आहे आणि त्या चॅपलसमोर त्यांचा पुतळा उभा केला आहे। या ठिकाणाहून मी तुमच्याशी बोलत आहे। हा जॉन वेस्ली कोण होता तर 18व्या शतकात इंग्लंड देशाच्या जागृतीसाठी देवाने वापरलेले एक सामर्थ्यशाली पात्र होते। प्रभूने या देवाच्या माणसाची निवड करून त्याला पवित्र आत्म्याने भरून टाकले। पवित्रतेसाठी एक दर्शन देऊन चर्चमध्ये पवित्रता दिसावी यासाठी वचन अत्यंत तीव्रतेने प्रचार करणारे देवाचे सेवक म्हणजे जॉन वेस्ली होते। तेवढंच नाही, त्या काळात ते घोड्यावरून प्रवास करून सेवा करत असत। आता सारखी वाहतुकीची सुविधा नव्हती। त्यांनी घोड्यावरूनच प्रवास केला आणि 1.5 लाख मैल घोड्यावरून प्रवास करून सेवा केली आहे। गावांमध्ये जाऊन शेताच्या वाटेवर, रस्त्यावर राहणाऱ्या, खाणीत काम करणाऱ्या गरीब लोकांना सर्वांना त्यांनी सुवार्ता सांगितली आहे। चर्चमध्ये पवित्रतेबद्दल स्पष्टपणे बोलले गेले आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्याने कार्य केले, त्यामुळे एक पवित्र सैन्य उभे राहिले आहे। अशा प्रकारे वापरले गेलेले व्यक्ती म्हणजे हे जॉन वेस्ली होते। त्यांच्या पुतळ्याखाली लिहिले आहे, वर्ल्ड इज माय पॅरिश, म्हणजे ही चर्चच नव्हे तर संपूर्ण जग, सर्व आत्मे म्हणजेच माझे, म्हणजे चर्चचे लोक हेच माझे लोकसमूह आहे। प्रत्येकाला मी सुवार्ता सांगावी या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितले आहे। अशा दृष्टिकोनासह सेवा केलेले हे देवाचे माणूस होते। ते ज्या ठिकाणी राहिले ते इथेच आहे। ते इथे राहिले आणि 88व्या वर्षी निधन पावले आणि त्यांची समाधी त्या चॅपेलच्या मागच्या भागात आहे। ठीक आहे, आज प्रभू मला कोणते वचन सांगता? प्रकटीकरण 3 अध्याय 8 वचन, पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही। प्रभू तुमच्याकडे पाहून सांगत आहे, दरवाजा बंद झालाय, व्यवसायाचा दरवाजा बंद झाला आहे, नोकरीतील बढतीचा दरवाजा बंद आहे, शिक्षणासाठीचा दरवाजा बंद आहे। तुम्ही निराश आहात का? प्रभू सांगतात, मी तुझ्यासमोर उघडलेला दरवाजा ठेवतो, तुझ्यासाठी तो उघडेन, कोणीही तो बंद करू शकत नाही। सेवेचा दरवाजा प्रभू उघडतो तेव्हा तो कोण बंद करू शकतो? तुझ्या व्यवसायाचा दरवाजा प्रभू उघडल्यावर कोण बंद करू शकतो? प्रभू तुझ्या नोकरीचा दरवाजा उघडल्यावर कोण बंद करू शकतो? कुटुंबासाठी, उत्पन्नासाठी, त्या मार्गांसाठी प्रभू मार्ग निर्माण करतो तेव्हा तो कोण बंद करू शकतो? मी दरवाजा उघडला आहे, कोणीही बंद करू शकत नाही, घाबरू नकोस। आज बंद असलेली गोष्ट पाहून तू चिंतेत आहेस, ती उघडली जाईल। बंद दरवाजा उघडला जाईल। देवाने पाठवलेले माणसे पहा, संपूर्ण देशभर प्रवास करून गावोगाव, शहराशहर, सर्व ठिकाणी धाडसाने सुवार्ता सांगून मोठ्या संख्येने लोक तारण पावले आहेत। गरिबांसाठी चांगले केले आहे, हे प्रभूसाठी साध्य केले आहे। तो तुमच्याद्वारे करेल, तुमच्यासाठीही प्रभू करेल। म्हणून प्रभू म्हणतो, मुलांनो, मी तुझ्यासाठी उघडलेला दरवाजा ठेवला आहे, कोणीही तो बंद करू शकत नाही, घाबरू नकोस, तो धैर्य देतो। धैर्याने म्हणा, प्रभू तू माझ्यासाठी मार्ग उघडतोस, कोणीही तो बंद करू शकत नाही। आज तो उघडला आहे म्हणून स्तुती करा। आज एक चमत्कार घडताना तुम्ही पाहाल। प्रभू तू दिलेल्या वचनासाठी धन्यवाद। तू माझ्यासाठी, आमच्यासाठी, मुलांसाठी उघडलेला दरवाजा ठेवला आहेस, कोणीही तो बंद करू शकत नाही। आज चमत्कार घडू दे, येशूच्या नावाने प्रार्थना करतो, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।